नमस्कार शेतकरी मित्रांनो, बियाणे मशीनसोबत आपण ह्या मेटल प्लेट फ्री देत आहोत. ह्या मेटल प्लेट बसवायच्या कशा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर सर्वप्रथम स्प्रिंग काढून घ्या. ठीक आहे, स्प्रिंग काढला त्यानंतर काय करायचं, त्यानंतर पहिलं आपलं जे डीप बोर्ड आहे 1 सेंटीमीटरवालं ते काढून घ्या. त्यानंतर दातावरचे सगळे स्क्रू काढून घ्या. या मेटल प्लेटमुळे होणार काय आहे, तर या मेटल प्लेटमुळे याला मजबूती येणार आहे. ह्या फ्री देत आहोत आपण मशीनसोबत, याच्यासाठी की अतिरिक्त मजबूती याला यावी. म्हणजे तसं तर ट्रॅक्टरलासुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले आहे, मी टाकलेले आहे, तर ट्रॅक्टरलासुद्धा आपल्या मशीन चालतात. का चालतात, तर त्याच्या मागे कारण काय आहे की मटेरियल, हे जे मटेरियल आपण वापरतो हे व्हर्जिन क्वालिटीचं मटेरियल वापरतो. याच्यावर जी ॲरे टाकलेले आहे, ही जे याला मजबूती दिलेली आहे, याच्यामुळे ट्रॅक्टरवर सुद्धा स्पीडने चालवली तरी हे मशीन तुटत नाही. परंतु काही दगडचा भाग असतो, काही खरतळ भाग असतो, दगडं असतात शेतात भरपूर सारे, तर त्याच्यामुळे कधी काळी काय होते की हा जो दात लावले, दात ज्याच्यावर माउंट करतो आपण, तो पार्ट एखाद्या वेळेस प्लेट तुटते. आपल्याजवळून मशीन घेण्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर आपल्याजवळ सगळे स्पेअर पार्ट मिळतात. याच्यामध्ये मेटल गेअर आहे, मेटल सपोर्ट आहे, त्यानंतर कपाशीचं सीड रोलर आपण वेगळ्या प्रकारचं देतो, जे सेपरेट एकच दाना त्यावरून पडते. तर हे आपण सध्या स्क्रू पूर्ण काढून घेत आहोत याचे, आणि ही आता मेटल प्लेट याच्यावरती लावणार. तर एक सॅम्पल आहे मेटल प्लेट कसं लावायचं हे तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचा हा आपण दात खोलून घेतलेला आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर ही मेटल प्लेट आहे, मेटल प्लेट लावतो आहे, आणि सगळे स्क्रू तुम्ही पहिले लावून घ्या. हां, जिथे नट काढले तिथे एकदम सोपं आहे, फक्त 3 स्क्रू दाताचेच खोलायचे आहे. हो, आणि 3 दुसरे 6 स्क्रू काढायचे. आणि त्यानंतर ह्या जे मशीनचे सेटिंग चालू आहे, हे सध्या काही शेतकरी आलेले आहे मशीन घेण्यासाठी. ह्या खताच्या मशीन घेतल्या, ह्या बियाण्याच्या मशीन घेतल्या. सध्या एप्रिल महिना चालू आहे, परंतु मे महिन्याच्या एंडिंगलाच आपल्या जवळचा स्टॉक पूर्ण संपतो. हे गेल्या 2-3 वर्षात आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तुमची मशीन घेऊन घ्या. तुमचं गाव कोणतं आहे दादा? एरंडगाव. आणि तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. अच्छा, मागे तुम्ही मशीन घेतल्या म्हणते भरपूर साऱ्या वेगळ्या कंपनीच्या, त्यात काय समस्या आहे ते? त्यात सर्वात जास्त आम्हाला कॉटनचा प्रॉब्लेम आला. अच्छा, कॉटनचे खोल पडत होतं, खोल पडलं. एका ठिकाणी 2 बिया, काही बिया फुटत पण होत्या. त्यामुळे ते आमचं पिकच वाया गेलं. अच्छा. तर बघा, अशा प्रकारे त्याच्यावर दाट ठेवला आणि ते उरलेले 3 स्क्रू आपण लावून घेत आहोत. तर त्या काय झालं की बियाणं जास्त पडलं बाकी कंपन्याच्या मशीनमधून, आणि खोल पडलं. आता बाकी शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे की आपण 1.5 इंचावरच कपाशीचं बियाणं टोकन केलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी ही जे एक प्लेट आहे, ही प्लेट काढून एक दुसरी प्लेट देतो आपण, ते विकत घ्यावं लागते. 30 रुपयाची एक आहे फक्त. तर ती प्लेट लावावं लागते, त्यामुळं दाताची एकदम हाईट कमी होऊन जाते, म्हणजे निम्मी होते. 1 इंच आणखी कमी होते, म्हणजे बरोबर 1.5 इंच खोलीवर आपलं बियाणं पडते. आणि तुम्ही आपल्या इथं पाहिलं का, कपाशीचं बियाणं 1 दाणा पडते याची खात्री केली तर 1 दाणा आपल्या इथून पडते. तुम्ही बाबुळगाव तालुकाच का तुमचा? बाबुळगाव तालुका. आणि गाव कोणतं? एरंडगाव. ठीक आहे, तुम्ही पूर्ण मशीनची खात्री करून घेतलेली आहे, मशीन पाहिली. बरं, आता हे दात इथे बसलेलं आहे. आता स्प्रिंग कशा प्रकारे बसवायचा पाहून घ्या. आणि हे स्प्रिंग लागलेला, अशा प्रकारच्या 12 मेटल प्लेट आपण मशीनसोबत फ्री दिलेल्या आहे. तर ह्या मेटल प्लेटने आणखी मजबूती येऊन जाते. आणि हे ओरिजिनल स्टेनलेस स्टील मटेरियल आहे, म्हणजे चना वगैरे पेरताना तुम्हाला जे ह्या प्लेट काढून घ्यावं लागते. ठीक आहे, आणि फक्त या स्टील प्लेटच्या भरोश्यावरच मशीन चना लागवड करताना चालवावं लागते.